येत्या 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या। या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते। या मौनी अमावस्येचा प्रारंभ 17 जानेवारीला रात्री 12:03 होणार आहे आणि समाप्ती 18 जानेवारीला रात्री 1:21 होणार आहे। आणि म्हणून उदय तिथीनुसार 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी असणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते। मौनी अमावस्या जी असते ती अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। या अमावस्येला व्रत देखील केले जाते। मौनी अमावस्या म्हणजेच या दिवशी मौन पाळले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या अमावस्येला मौन पाळावे, परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही। परंतु जे साधू असतात, ऋषीमुनी असतात, ते या मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळत असतात। आता या दिवशी जरी आपल्याला मौन पाळणं शक्य नाही झालं तरीही चालेल, परंतु या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे। म्हणजेच काय, या दिवशी चुकूनही वादविवाद, क्लेश हे करायचं नाहीत। यामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात। त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व जे आहे ते देखील आपल्याला प्राप्त होत असते। आणि म्हणून या दिवशी चुकूनही वादविवाद तुम्ही करू नका किंवा कामाव्यतिरिक्त जास्त या दिवशी बोलू नये असे सांगितले जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ही मौनी अमावस्या तिथी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे। या दिवशी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील पूजा केली जाते। सर्व अमावस्यांपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते। या मौनी अमावस्येला पौष अमावस्या असे देखील म्हटले जाते। या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण विधी केले जातात, त्यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो। ज्योतिषशास्त्रानुसार या मौनी अमावस्येच्या दिवशी काही झाडांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो, पितृदोष दूर होतो। त्याचबरोबर घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होते। तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा। या झाडाला स्पर्श केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी, दरिद्रता संपेल। जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। धार्मिक माहितीवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 18 जानेवारीला रविवारी करायचा आहे। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे, कारण संपूर्ण दिवसभर अमावस्या तिथी असणार आहे। म्हणून संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला जे काही सेवा उपाय करायचे आहेत ते आपण करू शकतो। यंदा मौनी अमावस्येला एक अतिशय दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे। 18 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे। त्यामुळे
शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगांची निर्मिती होत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शुभ योग तयार होतो. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो आणि म्हणून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा योग मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही उपाय केले जातात. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यामुळे त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवर या झाडांची पूजा जर आपण केली तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतातच आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल, काही ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि म्हणून जर या अमावस्येच्या दिवशी आपण या झाडांची पूजा केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर प्रखर पितृदोष देखील दूर होतो. जर आपल्या घराला, कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे घरात सतत वादविवाद, क्लेश, भांडण होत असतात. ही भांडण नवरा बायकोची असतात, आई मुलांची असतात. पितृदोषामुळे मुलांची प्रगती देखील होत नाही. मुलं घरात सतत चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. पितृदोषामुळे घरामध्ये पैसा देखील स्थिर राहत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असतो. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही. कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते. जर तुमच्या आयुष्यामध्येही अशाच प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या मौनी अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करून या झाडाला स्पर्श करा. या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता दूर होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी, गंगा किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. जर ते शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघर या दिवशी आवर्जून स्वच्छ करावे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे. यानंतर तुम्ही हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे आणि या मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला काय करायचे आहे? एका वाटीमध्ये गाईचे कच्चे दूध घ्यायचे आहे. कच्चे दूध म्हणजे गरम न केलेले दूध. त्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर मातीच्या पंटीमध्ये शुद्ध गाईचे तूप घालून कापसाची वात लावायची आहे आणि असा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर लाल रंगाचा मौली धागा, ज्याला रक्षासूत्र असे देखील म्हटले जाते, तो आणायचा आहे. पूजा साहित्य मिळते त्या ठिकाणी हा धागा सहज मिळतो. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचे आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर दूध तुळशीला अर्पण करायचे आहे. नंतर हा धागा तुळशीला बांधायचा आहे. तुळशीला धागा बांधल्याने भगवान श्रीहरी विष्णू
आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना आपली इच्छा अवश्य व्यक्त करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने आणि मनोभावे केला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतात. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. या झाडाच्या पानामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाच्या खोडामध्ये आपले पितर वास करतात. यासाठी आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. सोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मोहरीचे तेल नसेल तर साधे तेल वापरले तरी चालेल. दुहेरी कापसाची वात दिव्यामध्ये लावायची आहे. हे सर्व घेऊन पिंपळ वृक्षापाशी जायचे आहे. तिथे गेल्यानंतर दिवा त्या झाडाच्या खोडापाशी प्रज्वलित करायचा आहे. जल वृक्षाला अर्पण करायचे आहे. जल अर्पण केल्यानंतर 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा पूर्वजांचे स्मरण करून ओम पितृदेवताय नमः असे म्हणायचे आहे. यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे. असे म्हटले जाते की या अमावस्येच्या दिवशी या झाडांमध्ये आपले पूर्वज वास करतात आणि अशा पद्धतीने पूजा केल्याने प्रखर पितृदोष दूर होतो. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. मौनी अमावस्येला बेलाच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा केली जाते, कारण ही अमावस्या त्यांना समर्पित आहे. या दिवशी बेलवृक्षाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे. यामुळे जीवनात चांगले परिणाम मिळतात. यासाठी स्वच्छ पाण्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत. गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा चालेल. या वस्तू घेऊन बेलाच्या झाडापाशी जायचे आहे. तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्या झाडाखाली बसून 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे. यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने ही 3 झाडे आहेत. या झाडांची पूजा मौनी अमावस्येच्या दिवशी करायची आहे. जर ही 3ही झाडे तुमच्या घराजवळ असतील तर 3ही झाडांची पूजा अवश्य करायची आहे. जर यापैकी 1 किंवा 2 झाडे असतील तर त्यांची पूजा देखील करू शकता. या दिवशी या झाडांची पूजा जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी कमी होतात. पितर प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तसेच या झाडांची पूजा मौनी अमावस्येला केल्याने या अमावस्येचे जे काही धार्मिक महत्त्व आणि पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होते. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. धन्यवाद.